बदनापूर तालुक्यातील वाकळुणी येथे छत्रपती संभाजी विद्यालयात जालना पोलीस दलाच्या दामिनी पथकाकडून जनजागृती प्रात्यक्षिके व व्हिडिओ दाखवून पथकाने दिले आत्मसंरक्षणाचे धडे। मुलींनो अत्याचार सहन न करता दामिनी पथकाला संपर्क करण्याचे आवाहन। मराठी अस्मिता न्यूज जालना सोपांकुळकर यांचा संपूर्ण आढावा। दामिनी पथक सरांनी सांगितलं तुम्हाला आता दामिनी म्हणजे काय, जेणेकरून जेव्हा तुम्ही समाजात वावरत असणार, समाजात वावरताना तुम्हाला फक्त मुलंच त्रास देतात असं आहे का? असं नाहीये ना। समाजात वावरताना तुम्हाला मुलांकडून होतो किंवा शिक्षकांकडून होतो किंवा मामा दादा काका अत्याचार कुणाकडूनही होऊ शकतो, है ना? कुणाकडूनही होऊ शकतो, कारण की तुम्ही पेपर वाचत असणार, सोशल मीडियावर तर सगळे ऍक्टिव्ह आहे। आता जरी तुम्ही असं जर मुलांसोबत पण कुणाच्या सोबत जर असा त्रास झाला तर त्यांनी पण आम्हाला कॉल करून संपर्क करू शकता, आम्ही त्यांनाही योग्य मदत करू। असं नाही की दामिनी पथक फक्त मुलींसाठी, ते मुलांसाठी पण आहे। किंवा हा नंबर तुम्ही सेव्ह करून तुमच्या दिदीला, तुमच्या आईला, तुमच्या मावशीला कुणाला प्रॉब्लेम असू शकते तेव्हा तुम्ही आम्हाला कॉल करू शकता, आम्ही तुम्हाला मदत करू। मुली यांना जो त्रास होतोय, जो यांचा मानसिक अत्याचार किंवा बाल अत्याचार किंवा मुलींना जे शोषण सहन करावं लागत आहे, त्याच्या अनुषंगाने दामिनी पथकाची निर्मिती करण्यात आलेली आहे। तसंच आमचे जालन्यातर्फे आमचे जे पोलीस अधीक्षक सर आहे अजय कुमार बन्सल सर, ते मुलींच्या बाबतीमध्ये खूप सेन्सिटिव्ह आहे, महिला मुलींच्या बाबतीमध्ये, आणि त्यांनी ह्या गुन्ह्यांना अनुसंधान त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे दामिनी पथक आणि जनजागृतीचा। त्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत। मी सेल्फ डिफेन्स बद्दल सांगते तुम्हाला। हे बघा, मुली विचार करतात की आपण कमजोर आहे, मुली खरं म्हटलं तर कमजोर नसतात, आपल्या याच्यानं मुली नाही। मी जर विचार केला ना तर मुलांना एका लाठी खाली पाडतात, आम्ही पण पाडतो आणि आम्ही चांगले पाडतो। तर असं विचार नाही करायचा की मुली आपण कसं मारायचं, कसं बोलायचं, काय करायचं, काही जास्त लागत नाही कोणाला मारायला किंवा बोलायला। मुलं पण आता ते मुलांना काय वाटतं, मुली विचार म्हणून ते तुम्हाला दाखतात। आजचा जो कायदा आहे मुलींकडून आहे, तर हे गोष्ट मुलींना काही मुलींना चांगलं समजतं किंवा कायदा आपल्या म्हणून आपण काही पण करतो, तर ही गोष्ट करायला नाही पाहिजे। विशेष म्हणजे आपण कपडे वगैरे व्यवस्थित घालतो, काही करतो, पण आपण जसं वाढत जातो, मोठं होतो, आपल्याला असं वाटतं ड्रेसवर कुर्तीवर ओढणी घ्यावं, जीन्स फाटेल घालावं, टॉप थोडंसं वरती घ्यावं, करता ना करता की हा लेंगा वगैरे घातला की मग थोडीशी नंबर दिसली पाहिजे, वाटतं ना? हा आपल्या वाटतं ह्या काही गोष्टी असताना आपले आई वडील आपल्याला चांगलं जगतात। कसं मुली एक काचाच्या मूर्तीसारखी असते, तिला आपले आई वडील भाऊ चांगलं जगतो, तर आपण त्या गोष्टीची कदर केली पाहिजे। मुलीला काय वाटतं आपण कमजोर, आपण कसं काय, आपण पहिले दोन पावलं मागं जातो की नाही? तुम्ही मिरची ऑर्डर शिकाय घेऊन येणार येता का? कोणीच मिरची ऑर्डर शिकाय घेऊन करत नाही। जमिनीवर मारली असली, डोळ्यात टाकली, एक लाख मारतो तर खाली पडतो, 100% पडतो, नाही पडला तर असं मारायचं, त्याच्यामुळे असं म्हणते की भीतीची गरज नसते। ठीक आहे, मुलांपासून भीतीची तर मला नाही आवश्यकता वाटली नाही आतापर्यंत किंवा मुलांपासून भीती वाटली होती। आता सरांना माहिती आहे, आणि एकच मुलगी असते मी, आणि माझ्यासोबत कधी 12 अधिकारी असतात, माणसं असतात, जेंट्स असतात, सर्व असतात। तर आम्हाला कधी असं वाटलं नाही किंवा जेंट्स आहेत आणि आम्हाला कसं तरी वाटेल। आता तुम्ही मला म्हटलं की सरांना पोलीस बनायचंय, तर जसं तुम्ही पोलीस बनायचंय हा विचार न करता तुम्ही स्वतः बी एक पोलिसाची हिंमत वाढवू शकता। मुली कोणत्यापेक्षा कमी नसतात, मुलं पण कमी नसतात, मुलं पण आजकाल चांगले पुढे जातात, मुलीला सपोर्ट करतात, मुलांनी पण व्यवस्थित वागायला पाहिजे, मुलींनी पण व्यवस्थित वागायला पाहिजे। तुम्ही जेवढं शिकता तेवढंच तुम्ही पुढे जाणार, तुम्ही जेवढा अभ्यास करणार तुम्ही त्यानुसार पुढे जाणार, तुमच्या शिक्षणात भर पडत जाते। माणूस जेवढं शिकलं तेवढं कमी असतं। अरे हा पोलीस फक्त गुन्हेगारांना पकडण्यासाठी नसून, पोलीस हा फक्त गुन्हेगारांना पकडण्यासाठी नसून हा तुमच्यासारख्या फुलासारख्या मुलांना संरक्षणासाठी पण असतो। ओके आहे ना तुम्ही फुलासारखे मुलं? ओके, तर आपण काय करू माहिती का, आणि व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारण्यात येतील, उत्तर द्यायचे। ओके, तर उद्या आपला संसार चांगला होईल।
तुमच्या शिकण्यामुळं तुमच्या घरातील तुमची मुलं असतील किंवा नातेवाईक असतील तुमचे तुम्हाला पाहून शिकले पाहिजे. बरोबर आहे की नाही? शिकतील ना मुलांपैकी? मुलं शांत बसतात. हा व्यसनाबद्दल काय समजलंय तुम्हाला? मित्र चांगला असावा. बरोबर ना? आता आपण काय बघणार आहोत? महिला सुरक्षा. काय बघणार आहे? महिला सुरक्षा. आता आपण झाशीची राणी दामिनी पथकाच्या रूपात बघतोय. जर तुमच्यावर संकट आलं, तुम्ही जर वाद केला तर ते झाशीच्या रूपामध्ये तुमचं पण धावत येईल. तर तुम्हाला काय करावं लागेल? त्यासाठी कॉन्टॅक्ट करावं लागेल. हात बदल काय वोट नाही काढत मी. आता कशी काढत वोट कशी काढू? आता नाही काढणार ना, बिलकुलच नाही काढणार. एक तर काय करायचं सांगितलं मी, सेन्सिटिव्ह पॉईंटला मारायचं. काय करायचं? सेन्सिटिव्ह पॉईंटला मारायचं किंवा असं थोडंसं आपण ताकद लावून तो स्पेस होतो असं मी नाही. बरोबर ना? ज्यावेळेस आपल्यावर बारी येते ना त्यावेळेस एक मुलगी पण हातीला मारतो. बरोबर आहे की नाही? आपण जर थोडी ताकद लावली असं तर थोडा पेस होतो ना? काय होतं? पेस झाल्यानंतर काय करायचं? असं थोडंसं साईडला यायचं. काय साईडला येऊन काय करायचं? माझा हात केस पकडल्यानंतर काय करायचं? दोन्ही हाताने त्याची मनगट पकडायचं. कसं पकडायचं? आपलं जेवढी ताकद आहे तेवढं मनगट तर पकडू शकतो. इथपर्यंत हात पोहोचतो ना. हात काय करायचं? जोरात पकडायचं, जोरात. आणि हात त्याचा फोल्ड करता वेळेस असं म्हणजे बघ असं जर फोल्ड केला तर फोल्ड होईल. असं जर फोल्ड केला तर काय होईल? तो वेगळा फोल्ड होईल. तो वेगळा फोल्ड झाला नाही पाहिजे. काय करायचं? आपल्याला पण त्यावेळेस कळलं पाहिजे की फोल्ड कसा करायचा आहे. हां असं पकडलं मी, जाम पकडला हात. जाम पकडल्यानंतर काय करायचं? आपलं तेवढी ताकद आहे कारण आपल्याला पकडलं नाही, केस पकडलेलं आहे का नाही? बरोबर ना? काय करणार आहे? काय झालं? काय झालं? झालं काय? हात पुढे आलं, भिंगलं ना हात, भिंगलं ना. नंबर नसेल तर नंबर आहे 9822 17 ठीक आहे दादा, आपल्या सिटीतील मुलींसाठी तर झालं, पण बाहेरच्या सिटीतील बहिणींनी त्यांनी काय करावं? बाहेरच्या सिटीसाठी 112 नंबर आहे, लगेच येतात ते बघ आले.